रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायास देखील 86 ओव्यांची सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. या अध्यायाचे महत्त्व असे की समुद्राला मिळण्याच्या वेळी जसे गंगेचे पात्र विस्तार पावते, त्याप्रमाणे या शेवटच्या अध्यायावरील श्री ज्ञानदेवाची टीका विस्तृत झाली असून काव्य, उपमा, अलंकार यांनी पूर्णपणे नटलेली आहे. गीतेच्या श्लोकांचे प्रतिपादन करण्यास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव महाराजांनी आपल्या गुरूंच्या निर्मळ, शुद्ध व मायेला आगम स्वरूपाचे वर्णन करून त्याचे सामर्थ्य सांगितलेले आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रस्तावनेस अध्यायाच्या सुरुवातीला दिलेले प्रस्तावनेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जराद जल दजाळ प्रभंजन. हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातारपण रूपी मेघांच्या फळीची धूळधाण करणाऱ्या ही वायुरूपी श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलद्रूप. हे अतिशय सामर्थ्यवान म्हणजे अहंकारादी अशुभ समुदायांचा ज्याने नैनाट केला आहे, अशा वेदशास्त्र रूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. हे स्वरूपतः पूर्ण असलेल्या, ज्यांच्या विषय वासना नाहीशा झाल्या आहेत, त्यांचा कैवार घेणाऱ्या कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागा पलीकडे असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्थाखिल मळ मूळभूत. हे निरुपाधिका, ज्याच्या ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रकट आहे, अशा संपूर्ण दोष नेहमीच नाहीशे केलेल्या व सर्वांना कारण असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. हे स्वयंप्रकाशा, जगद्रूपी ढगाचा गर्भजात संभवतो अशा आकाशा, स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या संसाराचा फडशा पाडणाऱ्या श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मीलना विरल केली प्रिय. हे स्थिर असणाऱ्या साधकाचे चंचल चित्त पिऊन मोठे पोट झालेल्या, जगत प्रगट करण्याचा एक सारखा खेळ खेळविण्याची आवड असलेल्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विद्युत योध्यान द्विरद शमदम मदन मद भेद दयार्णव. हे अत्यंत सुद्धा ज्ञानोदय रूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा, तसेच शमदमे करून मदनाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवो, तुमचा जय जयकार असो. जय जय देव एक रूप
अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. हे आविकारी मदन रूपी सापाच्या घमंडीचा धुवा उडवणाऱ्या, भक्तांच्या प्रेमरूपी घरात दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवो, तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय, निज जन जित भजनीय मायागम्य. हे अद्वितीया परिपक्व झालेल्या वैराग्यानेच काय ते फक्त प्रेम असलेल्या आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या, भजन करण्यास योग्य असलेल्या मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रूम बीज प्ररोहणावनी. कल्पना रहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे, अशा परमात्म स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. हे काय एकैक ऐशेषे नाना परिभाषा वशे, स्तोत्र करू तुझोद्देशी निर्विशेषा. हे भेदरहित श्री गुरु, असे तुम्ही आहात. अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी. जे हे विशेष आणि विशेषिजे, ते दृश्य नवे रूप तुझे. हे जाणू मी लाहो निलाजे वान नाही. ज्या ज्या विशेषणाने तुमचे वर्णन करावे, त्या त्या विशेषणाने दाखविलेले जे जे दृश्य स्वरूप, ते ते तुमचे रूप नाही हे मी समजतो व म्हणूनच स्तुतीच्या शब्दाने वर्णन करण्याची मला लाज वाटते. परी मर्यादेचा सागरू हा तवचितया डगरू, जवन देखी सुधा करू उदयाला. समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे, परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही, तोपर्यंतच ती खरी आहे. सोमकांतो निज निर्झरे, चंद्रार्ध्याधिक न करी. ते तुची अवधारी करवी कीजी. महाराज ऐका, चंद्रकांत म्हणे आपल्या पाझराने चंद्रास आपण होऊन अर्घ्य वगैरे देत नाही, तर ते अर्घ्याधिक देविण्याचे काम तो चंद्रच त्या चंद्रकांत मन्याकडून करवितो. नेनो कैसी वसंत संगी, अवचितया वृक्षाची अंगे. फुटती तैतया ही जोगे, धरणे हो नोहे. वसंत प्राप्त झाला म्हणजे झाडाच्या फांद्यांना कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही, परंतु ती पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्याही स्वाधीन नसते. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन, काजळे शिवतले लवन अंग भुले. सूर्य विकाशिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार, अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपले अंग विसरते. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे. मग चाकळीला ढेकरी तृप्तू जैसा. त्याप्रमाणे जेव्हा मी तुझे स्मरण करतो, तेव्हा मी आपला मीपणा विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकराने व्यापला असता, त्यास आपले ढेकर आवरून धरता येत नाही. माझ तू आजी केले तैसे, माझे मी पण धाडोनी देशे. स्तुती मिशे पांचविशे बांधले वाचे. महाराज मला तुम्ही असे केले आहे, आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेळ लावली आहे. ना एरवी तरी आठवी,
राहुनी स्तुती जय करावी, तै गुणागुणी आधरावी सरोभरी की. अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन, तेव्हाच माझ्या हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. तरी तुझे एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग. मोती फेडून सांदिता चांग, की तैसेची भले. आणि महाराज, तुमचे स्वरूप एक रस आहे, मग तुमच्या ठिकाणी गुण व गुणातीत ही निवड कशी करता येईल? हे पहा, मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले, किंवा ते आहे तसेच संबंध ठेवणे चांगले. आणि तू बापू तुची मायो, इही बोली ना स्तुती होय. डिंबोपाधी काही विटाळू येते. आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही, कारण की त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा विटाळ आहे. जे झालेनी पायके आले, ते गोसावी पण केवी बोले. ऐशी उपाधी उशिटले काही वानो. महाराज, तुम्ही एखादी व्यक्ती दास झालेने आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्रतिपादण्याला काय अर्थ आहे? असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टे झालेल्या मोठेपणाचे तुमचे वर्णन कशाला करू? तरी आत्मा तू एकसरा, ही म्हणता दातारा. अंतुल तू बाहेरा घापताशी. हे स्वामीन, तू अंतर्बाह्य एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता, आत असणारा जो तू त्या तुला बाहेर घालविला असे होईल. म्हणून साचा तुझ लागे, स्तुती न देखे जी जगे. मौना वाचून लेणी अंगी सुसी नामा. म्हणून महाराज, आपण जसे खरोखर आहात तसा आपल्या यथार्थ स्तुती करिता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाही, कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालीतच नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझा ठाई. तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुती होय. काही न करणे ही पूजा, आणि साधकाने आपण जीव, शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमची जवळीक होय. तरे जिंतले जैसे भुले, पिशे आला पू घाली तैसे मानू. ते माऊली उपसा हे तू. तरी पण भ्रमाने भुलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो, त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो. ते हे श्री गुरु माऊली तू सहन कर. आता गीतार्थाची मुक्तमुदी, लावी माझी वाग्वृद्धी. जे माने हे सभासदी सज्जनांचा. आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारात यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखविणारा मोत्यांचे अंगठीचा मुहूर्त शिक्का करा, कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनाच्या सभेतील सर्व संतांना मान्य होईल. येथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती. परिशी लोहा घृष्टी, किती वेळा कीजे. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे, सोने होण्याकरिता परिसावर लोखंड किती वेळा घासावयास पाहिजे. तावा निभवी ज्ञान देव, मने हो काजी पसावो. तरी अवधान दे तू देवो ग्रंथाता. एकदा घासले की पुरे. तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात, महाराज, आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे, तर आपण आता व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. जे गीता रत्न प्रासादाचा, कळसुआर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. महाराज, गीतारूपी रत्न मंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी
चिंतामणीचा बनविलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन करविणारा वाटाड्या आहे. लोकी तरी आथी ऐशे जे दुरुनी कळसू दिशे आणि भेटीची हात वशे देवतेची तिये. लोकात तरी अशी समजूत आहे की दुरून देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच म्हणजे दर्शनच हस्तगत झाली असे होते. तैसेचे येथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होये गीता गमुहा. येथेही या 18व्या अध्यायाच्या बाबतीत तसेच आहे, कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते. मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे वाईला बादरायाने गीता प्रसादा. म्हणून याच कारणाकरिता श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो. नोहे कळसा परो ते काही प्रासादी काम नाही ते सांगतसे गीताही संपलेपणे. मंदिर बांधण्यात कळसा पलीकडे काही काम शिल्लक राहिले नाही असे नसते काय. तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे. व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगमरत्ना चळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास हे स्वभावताच मोठे बुद्धिमान कारागीर म्हणजे मोठे सूत्रकार होते. त्यांनी वेदरूप रत्नाच्या पर्वतावर असलेल्या उपनिषदर्थ रूपी पठारावर खणायला आरंभ केला म्हणजे उपनिषदाचा विचार करण्यास आरंभ केला. तेथ त्रिवर्गाचा अनुवारू आडवू निघाला जो अपारू तो महाभारत प्रकारू भोवता केला. तेव्हा धर्म अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थ रूपी जो पुष्कळसा आसार चारा चुरा निघाला त्याचा महाभारत रूपी कोट गीता मंदिरासभोवती केला. माझी आत्मज्ञानाची एकवट दळवाडे झाडोनी चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. या खाणीमध्ये आत्मज्ञान रूपी अखंड दगड निघाला. तो चातुर्याने साफसूफ करून त्याचा श्री कृष्णार्जुन संवाद रूपी चांगला चिरा तयार केला. निवृत्ती सूत्र सोडवनिया सर्व शास्त्रार्थ पुरवनिया आऊ साधिला मांडनिया मोक्षरेखेचा. निवृत्ती रूपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. ऐशेने करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रसादू झाला. अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी शुद्ध करण्यापासून ते 15वा अध्याय संपेपर्यंतचे 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पूर्ण झाले. उपरे 16वा अध्यायो तो ग्रीवे घंटेचा आवो सप्तदशू तोची ठावो पडघानिये. वरती 16वा अध्याय हा गळ्यातील दोऱ्याचा आकार होय आणि जो 17वा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. तया ही वरी अष्टादशो तो आपैसा मांडला कळसू उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लावला. त्याच्याही वर 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीतादिक शास्त्रांचे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय तयांचे पुरे दाविताही आपुलांगी. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी
दाखवीत आहे. झालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही, तर पुरे झाले हे उघड होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवितो. ऐसा व्यासी विंदानिये, गीता प्रासादू सोडनिये, आणून राखिले प्राणी नाना परी. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर मोक्षाकरिता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकाराने रक्षण केले. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरुनी करीती या, एक ते श्रवणमिषे छाया शिविती याची. कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन रूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, देऊ निर्गती गाभारा अर्थज्ञानाचा. कित्येक पुरते अवधान रूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते निजबोधे उरावरे, भेटते आत्मया श्रीहरी परी, मोक्ष प्रसादी सरी सर्वाही याती. ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात, परंतु या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखा मिळतो. समर्थाचे पंक्ती भोजने, तळिल्यावरिल्या एक पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोच लाभे. खऱ्या श्रीमंताच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पक्वान्न असते. वरच्याला वेगळे आणि खालच्या माणसांना वेगळे असा प्रकार तेथून नसतो. त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने, अर्थज्ञानाने व आवर्तनाने सर्वांनाही मोक्षच मिळतो. ऐसा गीता वैष्णव प्रासादो, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणून या. हे वर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व 18 अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसी उठी, तो संबंधू सांगो तिठी दिसे तैसा. आता या 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्यांना दिसेल अशा रीतीने सांगतो. न मोडता दोन्ही आकार, घडिले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. स्त्री व पुरुष आकार न बिघडविता एक शरीर घडलेले अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते. का गंगा यमुना उदक, ओघ बगे वेगळिक, दावी हो नियक पाणी पणे. अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एकच आहे असे दिसते. नाना वाढिले दिवसे, कळा बिंबी पैसे परिशिनाने लेवे जैसे चंद्री नाही. अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथीच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक कला प्राप्त होत असते, परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर पाहिले तर जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निरनिराळ्या कलांचे वेगवेगळे थर दिसत नाहीत. तैसे शिनानी चारी पदे, श्लोक श्लोकावच्छेदे, अध्याय भेदे गमे किर. त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे 4 चरण झाले. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले. त्याप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास प्रारंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे
जरी खरोखर वाटतात तर परी प्रमेयाची उजरी अनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जशी. परंतु पदे श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादिलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नांच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते. मोतिये मिळवणी बहुये एकावळेचा पाडू आहे परी शोभे रूप होय एकच येतेत. पुष्कळ मोती मिळून एक पदरी हार केला असता त्यास एकावळी म्हणता येते. परंतु त्या एकावळीच्या ठिकाणी मोती जरी अनेक असली तरी शोभा एकच असते. फुला फूल सरा लेख चढे धृती दुजी अंघोळी न पडे श्लोक अध्याय तेनी पाडे जाणावे हे. फुले व फळांच्या हारांचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजण्याकरिता एक दोन अशी बोटे घालता येणार नाहीत. या गीतेतील श्लोकांचे व अध्यायाचे तसेच समजावे. म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वांमधून सिद्धांत एकच आहेत. 700 श्लोक अध्याय 18 लेख परी देव बोलिले एक जे तुझे नाही. या गीतेत श्लोक 700 आहेत व अध्यायांची संख्या 18 आहे. परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व म्हणजे ज्ञान सांगितले, दुसरे काही नाही. आणि म्याही न सांडून ते सोय ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. आणि मीही ती संगती न मोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने ऐका. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. तर 17व्या अध्यायाचा शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की न ब्रह्मनामाचा विकी बुद्धी सांडोनी आस्तिकी कर्मी की जती तितुकी असंते होती. तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात. हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुनाला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखे. हे देवांचे बोलणे ऐकून अर्जुन बोलू लागला व मनात म्हणाला कर्मावर भर असलेल्या देवानी कमी प्रतीचे लेखिले आहे असे मला वाटते. तो अज्ञान अंधू तव बापुडा ईश्वरूची न देखे एवढा तेथ नाम एक पुढा का सुजे तया. अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या सर्व व्यापक ईश्वराला पाहू शकत नाही तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे म्हणजे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा कळणार. आणि रजतमी दोन्ही गेली यावी न श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची. आणि मनुष्याच्या अंतकरणातून रजोगुण व तमोगुण हे गेल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल. मग कोता खेव देणे वातेवरील धावणे संधी पडे खेळणे नागिने चेते. मग शस्त्राच्या आग्राला आलिंगन देणे दोरीवर धावणे अथवा नागिनी बरोबर खेळणे ह्या गोष्टी देखील त्या श्रद्धा विरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. तैशी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मिळावी एवढे कर्मा माझी. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय केलेली कर्मे तशी घातक आहेत. शिवाय त्या कर्मांची प्रवृत्ती दुसरे जन्म देणाऱ्याकडे असते. एवढे सर्व कुयोग
कर्मात असतात. ना विपाये हे विजू होय, तरी ज्ञानाचीच योग्यता लाही. एरवी येण्याची जाई निरयालया. अथवा हे कर्म जर चुकून यथासंग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते, व कर्म नीट नाही तर अशा या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो. कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवावसरी. आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे. कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कुठून घडणार. तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू. आदरी जो अव्यंगू संन्यासू तो. कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कुठून घडणार. तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे हो, व सर्व कर्माचा त्याग केला जावो, आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो. कर्म बाधेची कही जेथ भयाची गोष्टी नाही. ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय. येथे कर्म बाधेच्या म्हणजे कर्म मरणाच्या भयाची मुळी नाव देखील नसते. असे आत्मज्ञान ज्या योगांनी स्वाधीन होईल. अज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञानाकर्षिते सूत्र तंतू जे का. जे ज्ञानाला बोलवणारे मंत्र आहेत, जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहेत, व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सूत्र तंतू आहेत, ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटो जग. तरीही आता चांग व्यक्त पुसो. असे जे संन्यास व त्याग, त्या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे. म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू. ऐशे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे. रूप हो आवया जेथे प्रश्न केला. असा अर्जुनाने विचार करून त्याग व संन्यास याचे ज्ञान पृथकत्वाने व चांगले स्पष्ट कळण्याकरिता जेव्हा त्याने प्रश्न केला, तेथ प्रत्युत्तरे बोले. श्रीकृष्ण जे चावळिले तया व्यक्ती झाली अष्टदशा. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता म्हणून श्रीकृष्णाने जे भाषण केले त्यात 18वा अध्याय प्रकट झाला. एवं जनक भावी आद्याऊ आद्यायाती प्रसवी. आता एका बरवी पुसले ते. याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने मागच्या अध्यायापासून हा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते नीट ऐका. तरी पंडुकुमरे तेने देवाचे सरते बोलणे जाणून अंतःकरणे कानी घेतली. तरी त्या पंडुराजाच्या मुलाने म्हणजे अर्जुनाने देवाचे बोलणे 17व्या अध्यायात संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितो असे कीर झाला. परी देऊ राही उगला ते सहावेना. वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता, परंतु आता देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना. वत्स झाल याही वरी धेनू न वचावी दुरी. अनन्य प्रीतीची परी ऐशीच आहे. वासरू पिऊन तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे. तेने काजे विनही बोलावे ते देखील तरी पाहावे. भोगिता चाड दुनावे पर्यंतया ठाई. त्या प्रेमाच्या योगाने आपल्याशी काही कारण नसतानाही बोलायचे वाटते
व ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. आवडता विषय एकदा भोगिला तरी त्याचा भोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. ऐशी प्रेमाची ही जाती पार्थतवतेची मूर्ती, म्हणून करूला हे खंती उगेपणाची. प्रेमाचा हा प्रकार असा आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनाला बरे वाटेना. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तीच भोगी जे की जैसे आरसा रूप. आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात ज्याप्रमाणे पाहता येते त्याप्रमाणे म्हणजे देणे घेणे बोलणे ऐकणे वगैरे व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभविता येते. माग संवादू तोही पारुखे परी तरी भोगणे भोगिता ठोके. हे का सहावेल सुखे लांचावलिया. मग तो संवाद जर थांबला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाच्या अनुभवात खंड पडेल. तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनाशी कसे सहन होईल. या लागे त्याग संन्यास पुसावयाची घेऊन मिस परतविलेची दुस गीतेचे ते. याकरिता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडावयास लाविले. 18वा अध्याय नोहे हे एकाध्यायी गीताची आहे. जै वासरूची गाव दुहे तै वेळू कायसा. हा 18वा अध्याय नाही तर ही एकाध्यायी गीताच आहे. ज्या वेळेला वासरूच स्तनाला लागेल त्या वेळेला पाहणा सोडण्यास गाईस कितीसा वेळ लागेल. तैशी संपता अवसरे गीता दरविले माघारी. स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. त्याप्रमाणे गीता संपण्याच्याही वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पडले. यात काही आश्चर्य नाही, कारण गुरु शिष्यांचा संवाद काय करणार नाही. परी हे असो ऐशे अर्जुने पुसिजत असे मने विनंती विश्वेशे अवधारी जो. परंतु तूर्त हे राहू द्या. अर्जुन याप्रमाणे विचारावयास लागला. तो म्हणाला, हे जगाच्या नाथा माझी विनंती ऐकावी. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा केशिनी शूदना. संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व निश्चितार्थ वेगवेगळे मी जाणू इच्छितो. हा जे संन्यासू आणि त्यागो या दोन्ही एक अर्थी लागो. जैसा संगातू आणि संगू सांगातीची बोले. अहो महाराज, संन्यास व त्याग या दोन शब्दाचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते. संघात आणि संघ या दोन शब्दांनी समुदायाचे जसे सारखेच ज्ञान होते. त्यागे तैसा संन्यासे त्यागूची बोली जतो असे आमचे नीतव मानसे जाणीजे हेची. त्याग व त्याप्रमाणेच संन्यास या शब्दाने त्याग सांगायचा आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत झाली आहे. ना काही आथी अर्थभेदो तो देव करो तो विशदो येथ म्हणती मुकुंदो भिन्न चिपय. पण त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवानी स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एरवी अर्जुना तुझा म्हणी
त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मी साच. एरवी अर्जुना तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोन्ही एकार्थ वाचक आहेत असे वाटेल व एका दृष्टीने हे मीही खरे मानतो. हे दोही कीर शब्दी त्यागुची बोलिजे त्रिशुद्धी परिकारण येथ भेदी येतुलेची. खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हणून म्हटला जातो, परंतु त्याच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे. जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फल मात्र का तेजिजे तो त्यागुगा. अर्जुना, मुळी कर्मच करायचे नाही अशा कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फल टाकणे त्याला त्याग म्हणावे. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगू विवळ चित्त देपा. परंतु कोणत्या कर्माचे फल टाकायचे व कोणते कर्म मुळीच करायचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो, तू लक्ष दे. तरी आपैसी दांगी डोंगर झाडा लिवी ती असार तैसे लांबे राजागर नुठी तिथे. तरी रानात व डोंगरात आपोआप निरुपयोगी झाडे उत्पन्न होतात, तशी चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत. न पेरिता सैंगतृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गारा बाहुने जया परी. ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकास पेरणी व राबणी ही करावी लागतात. का अंग झाले सहजे परी लेणे उद्यमे कीजे नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवे. अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात, परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडून त्या अवयवानुरूप तयार करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविकपणे झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणून तयार करावी लागते. तैशी नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परिण कामिता कामिक न निफजे जे. त्याप्रमाणे नित्य कर्म व नैमित्तिक कर्म ही कर्मे स्वाभाविक रीतीने होत असतात, परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा केल्याशिवाय होत नाही. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फल त्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्रीकृष्ण म्हणाले, काम्य कर्माचा त्याग करणे त्याग म्हणजे संन्यास होय असे विद्वानांचे मत आहे. सर्व कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय असे पंडित म्हणतात. कामनेचे दळवाडे जे उभारवया घडे अश्वमेधादिक पुढे याग जेथ. ज्या काम्य कर्माची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्य कर्मात प्रसिद्ध अश्वमेधादिक यज्ञ आहेत. वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि कै नाना संभ्रम व्रतांचे ते. ज्या काम्य कर्मात बारवा आड बगीचा वगैरे परोपकार्थ तयार करतात व जमिनी गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव वसवितात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे ऐशी इष्टापूर्त सकळ जया कामना एकमूळ जे केले भोगवी फळ बांधोन्या. अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत त्यांचा उगम केवळ एका फलाचेवर अवलंबून असतो व त्या काम्य कर्माचे आचरण आपले फळ कर्म करत्यास अगदी बांधून बळेच भोगावयास लाविते.
देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परे. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही. काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटून येणे. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले असता पुसता येत नाही, अथवा किती धुतले तरी काळे गोरेपणा नाहीसा होत नाही. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे पैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगण्याकरिता धरणे घेऊन बसते. का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो. गोळ नेनता तोंडी घातला देची गुढी आगी मानून राखोंडी चेपिला पोळी. गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गुढीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी जशी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच. काम्य कर्मी हे एक सामर्थ्याती स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्य कर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्य कर्माच्या ठिकाणी मुमुक्षेने आवड ठेवू नये. किंबहुना पार्थायशी जे काम्य कर्म गाशी तेजी जे विष जैसे ओकोनिया. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले विष जसे ओकून टाकावे त्याप्रमाणेही जे काम्य कर्म आहे त्याचा साधकांनी त्याग करावा. मग तया त्यागाती जगी संन्यासू ऐशिया भंगी बोली जे अंतरंगी सर्वदृष्टा. मग त्या त्यागाची या जगामध्ये अंतरंगी सर्वदृष्टी लोक म्हणजे साधू संन्यास या सदरात गणना करतात. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे धन त्यागे दवडणे भय जैसे. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. त्याचा त्याग केले की मग भय राहत नाही, त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासगट उपटणे होय. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता तो पार्वन नावाची श्राद्धे करण्याचे प्रसंग आणतात. अथवा आई बापांच्या मरणाने ठरलेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी हन पावे ऐशेशे पडे जे करावे ते ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते ते कर्म नैमित्तिक कर्म समजावे. वार्षिया शोभे गगन वसंते दुनावे वन देहा शृंगारी यवन दशा जैशी. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आला की आकाशातच ढगाच्या रूपाने आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतू आला असता वनाची शोभा दुप्पट वाढते, अथवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते. का सोमकांतू सोमे पगळे सूर्य फाकती कमळे येथाशी तिची पाल्हाळे आणणे. अथवा
चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो, अथवा सूर्यविकाशिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, यावरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कुठून येत नाही. तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते वाढते व त्या योगाने त्या त्या कर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि सायं प्रातर्मध्याने जे करणे तेही प्रतिदिनी परिदृष्टी जैशी लोचनी अधिक नोय. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी व संध्याकाळी, आणि ते देखील दररोज वाढीला लागते, या परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही. का नापादिता गती चरणी जैशी आथी, ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. अथवा गती बाहेरून संपादन न करता जशी ती पायात स्वाभाविकच असते, अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक असतो, वासू निदिता जैसे चंदनी सौगंध्य असे अधिकाराचे तैसे रूपची. जे चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याच्या अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणे स्वरूप आहे. नित्यकर्म ऐशी जनी पार्था बोली जे ते माने, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविले तुझ. अर्जुना, लोकांमध्ये नित्य कर्म असे जे म्हणतात ते हे समज, याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून मनो पाहती एक वांझयाते. हेच नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे वर्णाश्रम धर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादनाचा प्रयत्न करतात. परी भोजनी जैसे होय, तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे ही सर्व अंगांनी फलद्रूप आहेत. कीड आगी ठापडे तरी मळू तुटे वाने चढे, या कर्मात या सांगडी फळ जाणावे. हिनकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि कस वाढतो, त्याप्रमाणे या नित्य नैमित्तिक कर्माचे फळ आहे असे समजावे. जे प्रत्यवाय तव गळे अधिकार भोवे उजळे, तेथ हातो फळी या मिळे सद्गतीशी. कारण की असलेले दोष झडून जातात व आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा चढतो, त्यामुळे तो नित्य नैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ, परी ते तेजी जे मूळ नक्षत्री जैसे. नित्य नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. लता पिके आघवी तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावीत माधवी सोडून निघाली. वसंत ऋतू येतो तेव्हा संबंध वेलीला फुले येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो. तैशी नोलांडिता रेखा
चित्त दीजे नित्य नैमित्तिका पाठी फळा कीजे अशी का वांताची वाणी। त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे। नंतर त्या कर्माच्या सर्व फलास वांतीप्रमाणे मानावे। वांतीप्रमाणे एकदा वांती उठली, खाली पडलं, माणूस उलटून, माणसाला जर उलटी झाली तर पुन्हा माणूस त्याच्याकडे बघत नाही। त्याप्रमाणे त्या कर्माच्या सर्व फलास वांतीप्रमाणे मानावे। या कर्मफळ त्यागाती त्यागू म्हणती पै जाणते, एवं संन्यास त्याग तुते परिसाविले। अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात। याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकविले आहेत। हा संन्यासू जै संभवे तै काम्य बाधू न पावे, निषिद्ध तव स्वभावी निषेधे गेले। असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही, व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेले आहे। आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नाशे, शिर लुटलिया जैसे येर अंग। आणि मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो, तसे नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते। मग सस्य फळ पाकातो तैशी निमालिया कर्म जात, आत्मज्ञान गिवसित आपैसे। मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते, त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते। ऐशिया निवृत्ती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटो। अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात। ना तरी हे निवृत्ती चुके, मग त्यागू की जे हात तुके, तै काही न तेजे अधिके गोवीची पडे। अथवा ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यात पडतो। जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख, का अन्न न मानिता भूक न मारी काय। रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते। अथवा भुकेच्या वेळी जर अन्नाचा अनादर केला तर भूक मरणार नाही काय। म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे, त्याच्या लागी नोहावे लोभापर। म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये, व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये। चुकलिया त्यागाचे वेजे, केला सर्व त्यागू ही होय ओझे, न देखती सर्वत्र झुंजे वितरागते। त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते, म्हणजे तो त्यागही बंधाला कारण होतो। सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत, म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत। त्याज्यं दोष वदित्ते के कर्म प्राहुर्मनीषिण, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमितीच्या परे। कित्येक पंडित कर्म दोषवत म्हणजे बंधक म्हणून त्याज्य असे मानतात। कित्येक दुसरे यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे सांगतात। एका फळाभिलाष न ठाके ते कर्माते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न
भांडके जगाते म्हणे. कित्येकास फलाची इच्छा केल्या वाचून राहावत नाही. ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्यास जग हसले म्हणजे तो जगाला भांडखोर म्हणतो. का जिव्हा लंपट रोगिया अन्ये दुषी धनंजया अंगान ऋषे कुस्तिया माशिया कोपे. अथवा अर्जुना, जिव्हेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो. अथवा रक्तपित्तीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागवता उलट त्यावर बसलेल्या माशावर रागवतो. तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची एक डाळ. मग निर्णो देती केवळ तेजावे ऐसा. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग तेच कर्म टाकावे असा निर्णय करतात. एक म्हणती यागाधिक करावीची आवश्यक जे या वाचून शोधक आन नाही. कित्येक पूर्वमीमांसक असे म्हणतात की यज्ञाधिक कर्मे अवश्य करावीतच, कारण या वाचून शुद्धी घडून आणणारे दुसरे साधन नाही. मन शुद्धीचा मार्गी जय विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसून तिजे. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करू नये. भांगारा हाती शोधावे तरी आगी जेवी नुबगावे का आरिसया लागी साचावे आधी करज. हिनकस सोने जर शुद्ध करायचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये. अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरिता पुष्कळ धूळ चुना वगैरे साठवून ठेवावी. नाना लुगडी चोखी व्हावी. आयशी हाती जरी जीवी तरी संमदनी न मानावी मलिन जैशी. अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून ज्याप्रमाणे चालणार नाही. तैशी कर्मे क्लेशकारी म्हणून न न्यावी अवेरे का न लाभी अरुवारी रांधितीये उणे. त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का. ये गा शब्दी एक कर्मी बांधी विती बुद्धी आयसा त्यागू संवादी पडो निठेला. अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच झाला नाही. परी आता विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चय भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे. तर आता ज्या योगाने हा त्यागा संबंधीचा घोटाळा मिटेल व त्याबाबतचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो. तू चांगले लक्ष देऊन ऐक. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित. हे भरोत्तमा, त्या त्यागा संबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे. तरी त्यागू येथे पांडवा त्रिभुपये जाणावा तया त्रिविधाई बरवा विभागू सांगो. तरी अर्जुना, या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. या तिन्ही प्रकाराचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार की जती जरी गोचर तरी तू
इत्यर्थाचे सार इथुले जाण. त्यागाचे 3 प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगावायचे आहेत तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्यार्थाचे सार एवढे आहे असे समज. मज सर्वज्ञाची बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारी पा. जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखरच फारच पटते ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वी करणे हेची एक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षु म्हणतो त्याला सर्व प्रकारांनी हेच करण्यास योग्य आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाहीत, ती केलीच पाहिजेत. कारण यज्ञ दान व तप ही फलेच्या टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करणारी आहेत. जे यज्ञदान तपादिके ये कर्मे जे आवश्यके तियेन सांडावी पांतिके पाऊले जैशी. ते हे की यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत. ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाराने पावलापुढे पाऊल टाकणे चालणे सोडू नये. हारतले न देखिजे तव मागून संडीजे का न धाता न लोटीजे भाने जेवी. हरविलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नावथडे न पवता न संडीजे केळे न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसा नावेचा त्याग करू नये अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा जसा त्याग करू नये तैशी आत्मज्ञान विखे जव निश्चिती नाही निके तव नोहावे यागादिकी उदासीना. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. पै स्वाधिकारानुरूपी ते दाने आगतपे अनुष्ठावीची की आक्षेपी अधिकेवर. आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीतच. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांती करिताच कारण होतो. त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरिता असतो. आधिके जवजव औषधी शिवीची मांडी बांधी तव तव मुकी जे व्याधी तयाची. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. तैसी कर्मी हातोपाती जय की जती आता निघुती तेई रजतमे झडती झाडा देऊनी. त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण म्हणजे ही चंचलता व पापवासना साप नाहीसे होतात. का पाठो वाटी पुटे
भांगारा खारू देणे घटे तै कीड झड करी तुटे निर्वाजू होय. अथवा हिनकस सोन्याला वरचेवर क्षारांची पुटी देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिनकस भाग लवकरच नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करूनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म म्हणजे चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते. म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसी तया तीर्थांची सावाया आली कर्मे. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. तीर्थे बाह्य मुळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने बाहेरील म्हणजे शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. तृषार्ता मरू देशी झळे अमृती ओळले जैशी की अंधा लागी डोळ्याशी सूर्यो आला. तहानेने पिडलेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळेस बरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयी करता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा. बुडतया नयेची धाविन्नली पडतया पृथ्वीच कवळवळीली निमतया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीच जशी धावून यावी अथवा पडणाऱ्याविषयी जसा पृथ्वीसच कळवाळा यावा किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे, तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रस रीती रीती मरता राखिला विषय. अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचविते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानीच मुमुक्षांना कर्मबंधनापासून सोडविले जाते. तैसे एके हातवडिया कर्मे केले धनंजया बंधकेची सोडवावया मुख्य होती. अर्जुना, त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बांधणारी असतात तरी कर्म करण्याची जी एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडविण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होतात. आता तिची हातवडी तुझ सांगू गोमटी जया कर्माशी किरीटी कर्मची रुसे. अर्जुना, ज्या हातवटीने कर्म केली असता कर्मच कर्माला नाहीशे करते ती चांगली हातवटी आता तुला सांगतो. एतान्यपितु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि मे पार्थ निश्चितं तमुत्तमं. पार्थ, मात्र हे पार्था, ही कर्मे आसक्ती म्हणजे कर्तृत्व मत आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे असे समज. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजदायी अचुके करतेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. तर पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असताही करतेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत आहे ऐशी श्लाघाची नोही तोषु जीवी. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. का मुद्रा समर्थाच्या जो एकटू झोंबे राया तुम्ही जिनता ऐशिया गर्वा नये. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या हुकुमाच्या जोरावर तो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजाशी लढतो, त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणार
असा अभिमान येत नाही. जो काशे लागोनी तरे तया पोहते नुर्मी नुरे उर्मी नुरे पुरोहितू नाविस करे दातेपणे. जो दुसऱ्याच्या काशेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही. अथवा यजमानाच्या तर्फे दान धर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवीत नाही. तैसे कर्तृत्व अहंकारे निघून यथा अवसरे कृत्य जाताची नेरहरे सारी जती. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. आणि केला कर्मी पांडवा जो आथे फळाचा यावा तया मोहराहू निदावा मनोरथू. आणि अर्जुना केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळवून देऊ नये. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. अर्जुना ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपरू आंचिया आशा न शिंपिजे पिंपळू जैसा तैश्या फळ निरशा किजती कर्मे. पिंपराच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावी. सांडोनी दुधाची टकळी गोवारे गावधने वेंटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो म्हणजे आता आपल्याला गायी सांभाळले की दूध मिळेल याची तो आशा धरत नाही त्याप्रमाणे अर्जुना काय सांगावे. कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे. कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावी. ऐशी हातवटी घेऊनी जे क्रिया उठी आपुल्या पण गाठी लाहे चितो. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. म्हणून फलाची इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव बंधेशी नला सुटके जाचे आपुला तेने पुढती या बोला आनंद कीजे. जे जीव संसार बंधनाने क्षीण पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे काही करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्यागस तामस परिकेतितः. परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात. ना अंधाराचे नि रोखे जैशी डोळा विजती नखे तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मेची सांडी. अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने आपल्याच डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे शिसाराचा रागी लावणे शिसची जैसे. त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेच तोडावे तसे हे करणे आहे. हागा मार्गू दुवाडू होय तरी निस्तरवितील पाये की त्याची खांडणे आहे. मार्गा पराधे. अरे अर्जुना रस्ता अवघड असला तरी तो रस्ता पाय चालून संपवतील ते सोडून रस्त्याच्या अपराधावर रागावून ते पायच तोडावेत काय. भुकेलिया पुढे अन्न
हो का भलतैसे उन्न तरी बुद्धी न घेता लंघन भाने पांपरा हालया. भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे वाढलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने ते टाकले तर उपवास होईल असा लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने उडवावे. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तर्जे करते निवर्मे हे तामसू नेने भ्रमे माजविला. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही. ते स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा परिझने आतळा त्यागा तामसा तया. तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो, परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भया त्यजेत सकृत्वा राजसं त्यागन नैव त्याग फलम लभेत. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीराला क्लेश होईल या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. अथवा स्वाधिकारुभुजे आपुले वितई सुजे परी करितया उभजे निबरपणा. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्यास सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्यास समजते, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला कंटाळतो. जे कर्मारंभाची कड नावेक होयत वाढ वाहतीये वेळे जड शिदोरी जैशी. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम काही वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते. निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खनवाळा होय. प्रथम कडू निंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक असते. गाई दुवाड शिंग शेवंती अडव अंग भोजन सुख माग रांधिता ठाई. रांधिता गाय स्वरूपतः चांगली असते, परंतु शिंगाचा म्हणजे मारकेपणाचा दोष तिच्यात आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्याच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टप्रदच होते. तैसे पुढत पुढते कर्म आरंभीचा ते विषम म्हणून तो ते श्रम करिता मानी. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते, म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. एरवे विहितत्वे मांडी परे घालिता सुरवाडी येत पोळलायचा सांडी आदरिलेही. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्मे करावयास आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो त्याप्रमाणे आरंभिलेले कर्म तो मध्येच टाकतो. मने वस्तू देहासारखी आली बहुवे भाग्याविषयी माम जाचो का कर्माधिकी पापिया जैसा. तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीन का करू. केले कर्मी जे द्यावे ते जने मज होवावे आजी भोगू नाका बरवे होती हातीचे भोग. केलेले कर्म काही फल देईल, परंतु तसले ते आधार मला नकोस. सांप्रत हातात आलेले म्हणजे उपलब्ध उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय. आयसा शरीराची आक्लेशा
भेने कर्मे विरेशा सांडी तो परियेचा राजसू त्यागू. वीर श्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो ते पहा, तो राजस त्याग होय. ये रवी येथई कर्म सांडे परित्याग फळ न जोडे. जैसे उतले आगी पडे ते होमा न लगे. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही. का बुडून प्राण गेले ते अर्धोदकी निमाले, हे म्हणू नये झाले दुर्मरणाचे. अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये, तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकारातच होय. तैसे देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी सुभे, तेने साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत, तो त्यावर पाणी सोडतो, परंतु ह्या त्याच्या रागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. किंबहुना आपुले जय ज्ञान होय उदया आले, तै नक्षत्राती पाहले गिळी जैसे. फार काय सांगावे, आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीशे करतो, तैसा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्म त्यागू ये जया मोक्ष फळाशी. त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणासुद्धा म्हणजे अज्ञानासह नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तू त्यागू न माना राजसू. तो मोक्षफळ अज्ञाने त्याग करणाऱ्याला म्हणजे राजस त्याग्याला मिळत नाही, म्हणून तो राजस त्याग होय. तो खरा त्याग आहे असे मानू नये. तरी कोणी पायीत त्यागे ते मोक्ष फळ घर रिघे, ही ऐक प्रसंगी बोली जेल. तर कोणत्या त्यागाने ते मोक्ष फळ घरात घुसते म्हणजे आपण होऊन मिळते, हेही प्रसंगानुसार इथे सांगण्यात येईल, ते ऐक. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेर्जुन, संगं त्यक्त्वा फलं चैव स्वत्यागः सात्विको मतः. हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्य कर्म आसक्ती व फलांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात. तरी स्वाधिकाराचे निनावे जे वांटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे श्रृंगारोनी. तरी आपल्या अधिकाराप्रमाणे म्हणजे जे स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले आहे ते कर्मशास्त्राच्या मान ठेवणे हाच कोणी अलंकार, तो त्या कर्मावर चढून यथासांग आचरतो. परी ही मी करीतो असे ऐसा ठवू तेजी मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची. परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही न मनातून टाकतो व त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. पै अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना, केलिया दोन्ही पतना हेतू होती. अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली, अगर तिची विषय भोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधपाताला कारणीभूत होतात. तरी दोन्ही ये तेजावी मग माताची ते भजावी, वाचून मुखालागी वाळावी गायची सगळी. तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी का काय. आवडती फळी
आसारे साली आंटोळे त्यासाठी अवघडी फळाते कोणी. आपल्या आवडत्या फळात साल व कोई ही दोन आसार आहेत, तेव्हा या दोन आसार गोष्टी करिता सर्व फळाचा कोणी त्याग करतो काय. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा स्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोन्हीचेच नाव कर्माचा बंध आहे. तरी या दोन्हीचा विखे जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात त्याला दुःख होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दुःखी होत नाही. हा तो त्याग तरुवरू जो गाव मोक्ष फळे ये थोरू सात्विकायसा डगरू याशीच जगी. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. जाळोनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळ त्यागोनी कर्म तैसे तेजिले जेने. असे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे, त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकले आहे. तया लागत खेऊ परीशी धातूची गंधी काळी कजैशी जाती रजतमी तैशी तुटली दोन्ही. परेशाला लोखंड लागता क्षणी जशी त्याची गंज व काळेपणाही जातात, त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग सत्वे तिने चोखाळी उघडती आत्मबोधाचे डोळे येथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात, तेव्हा मृग जळाची अवस्था संध्याकाळी जशी होते, म्हणजे ते संध्याकाळ झाली की मृगजळ जसे दिसत नाही त्याप्रमाणे. तैसा बुद्ध्यादिकांपुढा असतु विश्वाभासू हा एवढा तो न देखे कवनी कडा आकाशू जैसे. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्यादिकांपुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेन अनुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. बुद्धिमान संशय दूर झालेला आणि सत्वसंपन्न असा त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही. म्हणून प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले ती योमांगी आभाळे जिराले जैशी. म्हणून प्रारब्धाच्या बळाने बरी वाईट कर्मी प्राप्त झाली असता ती आकाशाच्या अंगी जसे ढग जिरून जातात, तशी तयाची तिथे कर्मे चोखाळली किरीटी. म्हणून सुख दुःखी उठी पडे ना तो. त्याप्रमाणे अर्जुना, ज्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात, म्हणून तो सुख दुःखाच्या योगाने हर्ष विषादाला पावत नाही. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे, काय अशुभा लागी होवावे द्वेषियाना. त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे, अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना. तरी या विषयीचा काही तया एकोही संदेह नाही, जैसा स्वप्नाचा काठाई जागिनलिया. तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे ही दोन्ही जशी मिथ्याच असतात, त्याप्रमाणे
अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्याच्या ठिकाणी कोणतीच भ्रांती नसते. म्हणून या कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पांडुसुता सात्विक त्यागो. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म व कर्ता या द्वैत भावाची वार्ता देखील कानावर येत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. ऐशेने कर्मे पार्था तेजी ती सर्वथा आदिके बांधती अन्यथा सांडिली तरी. अर्जुना, अशा रीतीने कर्म टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात, म्हणजे बंधनाला कारणीभूत होतात. नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यभिधीयते. कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधाऱ्यास शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि हागा सव्वेसाची मूर्तीची भोवने देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते खेडवळ अज्ञानी होत. मृतिकेचा विटू घेऊन काय करील घटू, केवता ताथू पटू सांडील तो. मातीचा कंटाळा करून मडकेत काय करील, वस्त्र तंतूचा त्याग कोटचा करील. ते विचय वन्वित्व अंगी आणि उबगणे आगी, तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काय. त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल, अथवा दिवा प्रकाशाचा द्वेष कसा करू शकेल. हिंगू त्राशीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडून पाणी केवी राहे. हिंग जरी उग्र वासाला कंटाळा तरी सुवासिकपणा कुठून आणील, पाणी ओलेपणा सोडून कसे राहील. तैसा शरीराची आभाषे नांद तू जवाशे, तव कर्म त्यागाचे पिशे कायशे तरी. त्याप्रमाणे हा विहित कर्म त्यागाचा त्याग करणारा, विहित कर्माचा त्याग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ तरी काय कामाचे. आपण लावजे टिळा म्हणून पुसोये वेळवेळा, माघाली फेडी निडळा का करू ये का. आपण आपल्या कपाळाला गंध लावलेले असता म्हणून ते वेडेवाकडे असले तर वारंवार पुसता येते, परंतु अरे कपाळच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरे नीट बसविता येईल काय. तैशी भीत स्वे आदरिले म्हणून तेजूये तेजिले, परी कर्मची देह आतले ते का सांडे. त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते, परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल काय. जे स्वासू स्वाचवरी होत निजेला ही वरी, काही न करण्याची परी होती जयाची. जे स्वाभाविक कर्म श्वासोश्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यातही सारखा चालूच असतो. या शरीराची निमिसके कर्मची लागले ते अशिके, जिता मेले या न ठाके या रीती. अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागलेले आहे. जिवंत असता अथवा मेल्यावरही ते बंद पडत नाही. या कर्माती सांडिते तरी एकीची ते अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाशीची. हे कर्म टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे, तो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताबेत जाऊ नये. कर्मफळ ईश्वरी अर्पे
तत्प्रसादी बुधू दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रगट होते. त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो, तेने आत्मबोधेतशी अविद्येशी कर्मनाशी पार्था तेजिजे जै ऐशे तै तेजिले होय. त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. म्हणून या परिजगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा. म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू. याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आली असता रोगी विसावा घेत आहे असे म्हणण्यासारखे आहे. तैसा कर्मी शिनी की विसावू पाये आणि की दांडे याची घाय बुकी धाडणे जैसे. त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो. हे त्याचे करणे म्हणजे जसा दांडक्याचा मार बुक्याच्या मारावर घालवावा तसे आहे. परे हे असो पुढते तोच त्यागी त्रिजगती जेने फळ त्यागी निष्कृती नेले कर्म. परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच नष्कर्मी स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा खरा त्यागी होय. अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. वाईट म्हणजे नरकादी, बरे म्हणजे स्वर्गादी, अथवा बरे वाईट म्हणजे मनुष्य लोकादी असे तीन प्रकारचे कर्माचे फळ जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर मिळते. पण जे ज्ञानप्रधान म्हणजे संन्यासी आहेत त्यांना ते कर्मफल कधीच बाधू शकत नाही. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मा फळा गाया समर्थते की भोगावया जेन सांडितीच आशा. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडत नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्माच्या फलाला भोगावयास पात्र होतात. आपणची विहुनी दुहिता की न मम मने पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो, त्यावेळी तो सुटतो, पण दान घेणारा जावाई मात्र अडकला जातो. विषाचे आगरे वाहते ते विकिता सुखे लाभे जिती येर निमाले जे घेती वेचो निमोले. जे विषाच्या शेताची लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्चून विकत घेतात ते मरतात. तैसे करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू येथन शके आवारू दोघा तेही कर्म. त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा ही दोन्ही सांडून कर्म करो, तथापि या दोघासही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही. वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षित तयाची तेवी साधारण कर्माचे फळ घे तया. रस्त्यावरील पिकलेल्या आम्रवृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्यास ते फळ बंधनकारक होते. त्याप्रमाणे त्या साधारण कर्माच्या फलाची जो इच्छा करील त्यास ते बंधनकारक होते. परी करोनी फळ नेगे तो जगाचा कामी न रिगे जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे. परंतु तीन प्रकारचे कर्म करून जो फलाशा ठेवीत नाही तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही, कारण की त्रिविध जग हे सर्व कर्माचे फल आहे. देव मनुष्य स्थावर
तया नाव जगदंबर तरी हे तव त्रिप्रकार कर्मफळ पै. देव, मनुष्य व स्थावर या सर्वांना जगदंबर असे म्हणतात आणि हे तीन प्रकार तर तीन मूर्तिमंत कर्मफलच आहे. तेची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. तेच कर्मफल एक अनिष्ट आहे, एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे तीन प्रकारचे कर्मफल आहे. परी विषय म्हणता बुद्धी अंगी सुनी अविधी प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवळणी पडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात, तेथ कृमी कीट लोष्ट हे लोहलाती निकृष्ट तया नामती अनिष्ट कर्मफळ. तेव्हा त्या पुरुषास जंत, किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात. त्यास अनिष्ट कर्माचे फल म्हणावे. का स्वधर्मा मानू देता स्वाधिकार उपुडा सुता सुकृत की जे पुसता आमना याते. अथवा या धर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून जे पुण्यकर्म केले जाते, तय इंद्रादिक देवांची देहेला इजती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. हे अर्जुना, तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे. आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिनते. आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोहींना स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. रेचकुची योगवशे होय स्तंभावया दोषे तिवी सत्या सत्य समरसे असत्य जिनी जे. असे योग मार्गात योगाभ्यासाने रेचक म्हणजे वाहणारा वायूच थांबविला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास म्हणजे वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो. तसेच सत्य व असत्य यांची सरभेसळ झाली म्हणजे असत्यास जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते. मनोनी समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्र फल होय. ऐसे त्रिविध या भागे कर्मफळ मांडले शे जगी हे न संधी तयाशी भोगी जे सुतले आशा. याप्रमाणे या तीन प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ आणलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडले आहेत त्यांना हे कर्मफल सोडित नाही. येथ जिव्हेचा हातू फाटे तव जीविता वाटे गोमटे परिणामी शेवटे अवश्य मरण. जिभेची रुची जशी वाढत जाते तसतसे जेवताना गोड वाटते, परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय. सवचोर मैत्री चांग जवन पवी जे ते तांग सामान्या भली अंग न शिवे तव. जेथपर्यंत अरण्य लागले नाही तेथपर्यंत संभावित चोराची मैत्री चांगली व जोपर्यंत वेशेचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेशा चांगली. तैशी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते, नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्मांची फळे एकदम प्राप्त होतात. समर्थो आणि ऋणिया
मागोवाला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. समर्थ असा सावकार मुदतीला पैसे मागावयास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही, त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. मग कणसोनी कणू झडे तो विरुडला कणसा चढे, पुढती भूमी पडे पुढती उठी. मग कंसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते. पुन्हा त्या कंसातील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्यापासून कंसे उत्पन्न होतात. तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाये. चालता पावो पाय जिनी जे जैसा. त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करीत राहतात. चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो. त्या उताराची सांगडी टाकी ते आयलेच तडी, तेवीच नमुकी जती उडी भोग्याची. उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडचा काठ होय, कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जायचे असते. त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही. व कर्मफलाविषयी आणखी पुढे पाहिजे ते भाग 2 मध्ये वाचण्यात येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण.